श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? मस्त मजेतच असतात. तर आज आहे उद्याच्याला आहे म्हणजे ओटीचं आपलं दोंडा महिन्याचा शेवट दिवस, शुक्रवारचा व्हिडिओ आपला हा. तर हा व्हिडिओ काय मला अपलोड करायला भेटले नाही आणि मी ज्या कारणासाठी चालले आहे ते कारण म्हणजे माझ्या मावशांची ओटी भरण्याचा कार्यक्रम. प्लॅनिंग फीसला मी गेले होते मांजरीत न ओटी भरता परत मी येरोड्यात आले आणि मग काय इथं हा खेळ असा रंगला आमचा आज सकाळचा की मुलांना खूप छान वाटत होतं. म्हणजे आत्यासोबत आंटीसोबत खूप छान त्यांना वाटलं. बालपण त्यांचं जागं झालं आणि काही आठवणी ह्या दडल्या गेल्या होत्या. ते म्हणजे माझ्या मोठ्या अंकलचे, म्हणजे माझ्या 2 नंबर मावशीचे मिस्टर, म्हणजे माझे काका, आम्ही अंकल म्हणत होतो. त्यांच्या आठवणी खूप दडल्या होत्या आणि ह्या घरात त्या पहिले राहिले होते आणि आता ती मांजरीला शिफ्ट झाली तिचं स्वतःचं फ्लॅट घेऊन. मग ही लहान मावशी राहायला लागली त्या घरात अंकलच्या आठवणीमुळं. आणि मग हे लहाने अंकल मुलांबरोबर खेळत होते आणि खूप छान वाटत होतं. जे काम करायचं होतं ते राहिलं आणि मग इथं काय हे काम चालू केलं. मग संध्याकाळची वेळ होती, म्हणलं चला मावशीने जेवायला वगैरे बनवलेलं होतं आणि साहेब पण मुंबईला गेले होते माझे 2-3 दिवस. तर मी साहेब आल्यानंतर म्हणलं चला आता आपण हे करून घेऊया पहिले कार्यक्रम. मग काही इथं पाटाभोवती रांगोळी वगैरे काढली आणि माय मरावी आणि मावशी असावी म्हणून इथं मावशीची ओटी न लिहिता आईचीच ओटी लिहिली. मावशी ही आईच असती खरं तर. आईपेक्षा जास्त जीव लावणारी ती म्हणजे मावशी. आईपेक्षा जास्त मैत्रीण बनणारी ती म्हणजे मावशी. माझ्या तर आयुष्यात तसंच काही घडलेलं आहे. तर ही बघा, ही माझी 2 नंबरची मावशी आहे. तिला खूप असं कसतर वाटत होतं की ती पाय धुवू नको म्हणत होती. म्हणलं नाही, जे आहे ते परंपरेच्या ह्याच्यानी जे काय आहे ते करते मी. म्हणलं करू दे माझ्या समाधानासाठी. तिला कसं तर वाटत होतं, खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. नको असं काही करू म्हणत होती आणि मग मी हे केलं. म्हणलं चला आईचं जसं केलं तसंच ह्या दोघींचं पण करूया. माय मरावं मावशी असावी ही म्हण नाही तर हे खरं प्रत्यक्षात आहे. पूर्वी लोक म्हण म्हणायचे, पण माझ्या मागं खरंच आईसारख्या ह्या खंबीरपणे उभारणाऱ्या मावशा माझ्या, यांचं ऋण मी कुठं फेडावं. लहानपणापासून सांभाळलेल्या ह्या मावशा मला, माझं जे काय आयुष्य होतं, म्हणजे लहानाची मोठी झाली, ह्या दोघींनी मला केलेलं आहे. आई म्हणजे परिस्थिती अशी काही होती माझी की वडील नव्हते जवळ, लहानाचं मोठं आजी आजोबांनी मावशांनी केलेलं होतं. त्यामुळे ह्यांचं ऋण फेडणं म्हणजे ह्या जन्मी तर शक्यच नाही. आईचं तर नाहीच नाही आईनी हे केल्याबद्दल. आणि मग ह्या मावशांचं पण ऋण फेडणं खूप मुश्किल, म्हणजे ह्या जन्मी नाहीच मी त्यांचं ऋण फेडू शकत. आणि ह्यांच्याबद्दल मी सांगेल तेवढं खूप कमी आहे. कधीही माझ्या सुखादुखात सतत सामील होणाऱ्या म्हणजे ह्या माझ्या मावशा. मला कधीही गरज पडली, हाक दिली की लगेच येणाऱ्या ह्या मावशा. अहो कुणाच्यात वाद होत नाहीत. होतं थोडं तो मी होतं, शेवटी काय मायलेकी आहेत. वाद हे कुठंतरी थोडंसं होतं कुरबुर, पण त्या भांडणामध्येच प्रेम दडलेलं असतं. ही माझी लहानी मावशी, तिला काय मांडी घालून खाली गुडघ्यानी बसायला येईना. खूप पायानी हे झाली, खूप वाईट वाटतं तिचं त्या पायासाठी, पण मी काय करू शकत नाही. ती माझ्याकडे येत पण नाही म्हणून खूप वाईट वाटतं. हिच्याबद्दल पण बोलावं तेवढं कमी. दंड जे काय आहे म्हणजे लहानपणापासून जे माझं हाडमास जे काय आहे ते ह्यांच्यामुळं आहे. वडील नव्हते त्यामुळे यांनी खूप सांभाळलं. ते म्हणजे माझ्या अंकलचं तर काय, वडिलांची माया काय असते हे त्या अंकलमुळं कळालं. ते म्हणजे माझ्या काकामुळं 2 नंबरच्या. आणि आत्ता हे 3 नंबरचे काका. जिथं रुसवे फुगे असते तिथं वडील आहेत ते शेवटी असतेच. त्यांनी नाही करावं तर कोणी करावं. मग लहान्या मावशीची पण वटी भरून घेतली. खरंच तिचं खूप वेगळं आहे. ती खरंच खूप सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. लहान आणि शेणफळं म्हणते तसं काय आहे, पण ते लहान आहे त्यालाच खूप ज्ञान आहे. तशी ती आहे. सगळ्या रीतीभाती चुकत नाही, करत असती. आणि आमची नणंद भाऊजीची जोडी पक्की आहे ही जास्त. इतक्या दिवस पहिले जुनं नातं मायलेकीचं होतं आणि आता मावशी आणि लेकीचं नातं होतं. आता घट्ट झाले ते म्हणजे नणंद भाऊजीचं नातं. ती मला नंदेसारखी नणंदच आहे, पण नंदेचं पण नातं निभवती आणि भाऊजे म्हणून म्हणजे आई म्हणून पण निभवती. हे सगळे नाते ती निभवते. हिच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. म्हणते ना मी, आईचे जेवढे ऋण मी फेडू शकत नाही तेवढेच ह्या मावशीचे फेडू शकत नाही. माझ्यावरती खूप उपकार आहेत त्यांचे. माझे पहिलं बाळ गेलं तेव्हा पण खूप साथ दिली. नंतर 2 डिलेव्हरीत खूप जणांनी मला साथ दिली. हे नातेवाईक नाही, ही मावशी नाही तर ही खरंच माझी माऊली आहेत, माऊल्या. मी यांना खूप मानते. माहीत नाही हे आहेत म्हणून मी आहे
काय असं मला वाटतं. पण काय असतं, कुणाला काय जीव लावावं ते कमीच आहे. चला भेटू पुढच्या